1913 मध्ये मे महिन्यात पोर्टलंडमध्ये सभा भरली. सर्व संघटना विसर्जित होऊन हिंदू असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या नव्या पक्षाची स्थापना झाली. हिंदू असोसिएशन म्हणूनही ह्याचा उल्लेख होऊ लागला. ग्रंथी सोहन सिंग अध्यक्ष आणि लाला हरदयाळ पक्षाचे सचिव झाले. महत्त्वाची परीक्षा असल्यामुळे खानखोजेंना मात्र सभेला हजर राहता आलं नाही. लाला हरदयाळजींनी प्राध्यापकी सोडली व त्यांच्या सोयीसाठी असोसिएशनचे कार्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये युगांतर आश्रम म्हणून कार्यरत झाले. पूर्णवेळ काम करणाऱ्यांना असोसिएशनतर्फे दरमहा $2 खर्चासाठी दिले जात आणि त्यांच्या राहण्या जेवण्याची सोय केली जायची. त्यासाठी खानखोजेंचे मित्र भारतीय मजूर आपल्या कमाईतला हिस्सा युगांतर आश्रमाला पाठवत. मौलवी बरकतुल्ला, शीख धर्मगुरू भाई भगवान यांना लालाजींनी बोलवून घेतले. धर्मजाती विसरून क्रांतिकार्यासाठी भारतीय परदेशात एक होऊ लागले. क्रांती प्रचारासाठी युगांतरसारखं मुखपत्र असावं, त्यासाठी छापखानाही स्वतःचं असणं जरुरीचं होतं, म्हणून मदतीचं आव्हान केलं गेलं. 1913च्या मे महिन्यात खानखोजे MS झाले. सम पीपल हॅव देअर फ्युचर बरीड इन देअर पास्ट हे डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांचे वाक्य खानखोजेंच्या मनात घर करून राहिले. गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतः आणि आपल्या निग्रो समाजाचा विकास घडवून आणणाऱ्या या शिक्षण तज्ज्ञाच्या टस्केगी निग्रो शिक्षण संस्थेला भेट द्यायचीच असं खानखोजेंनी ठरवलं. पदवीदान समारंभ उरकताच खानखोजे सॅन फ्रान्सिस्कोला युगांतर आश्रमात हजर झाले. हिंदू असोसिएशनने क्रांतिकार्याचा प्रचार करायचा त्याचे नेतृत्व हरदयाळ, भगवान सिंह, मौलवी बरकतुल्ला यांनी करायचे. सशस्त्र लढा देण्याची तयारी करणारा प्रहारक विभागातील सैनिकी शिक्षण आणि आवश्यक शस्त्रास्त्र मिळवण्याचा प्रयत्न खानखोजे पाहतील असे ठरले. हे काम अत्यंत गुप्तपणे करायचे चर्चेअंती ठरले, कारण ब्रिटिश हेरांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. छोट्या छोट्या तुकड्या आणि त्या तुकडीचा एक नेता गनिमी काव्यासाठी तयार केल्या जात होत्या. एका तुकडीची दुसऱ्या तुकडीला रचना माहीत नसे इतकी गुप्तता पाळली जात होती. प्रहारक विभागाने क्रांतिकार्याचे 3 टप्पे ठरवले. पहिला, इंग्रजी कारभारात अडथळे आणणे, लष्करी केंद्र, पूल वगैरेवर छापे घालणे, बहुजन समाजाची चळवळ उभी करणे. दुसरा, इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढाई करणे, चळवळीचा जोर भारताच्या सरहद्दीवर ठेवून जंगल दऱ्याखोऱ्यात क्रांती सैन्याचे तळ स्थापणे. आणि तिसरा, अचानक हल्ले चढवून हत्यारे मिळवणे. यातले काहीच जमले नाही तर इंग्रजांविरुद्ध शांततेत चळवळ करायची. गदर प्रहारक विभागात तुकडी, टोळी आणि जथ्था असे सैन्य विभाग करण्यात आले. ऑर्गनाइज्ड मास मूव्हमेंट हे त्याचे ध्येय होते. पंडित काशीराम, पिंगळे, खानखोजे यांनी गुप्त रसायन प्रयोगशाळा उभ्या केल्या. डॉक्टर सन यत सेन यांचे चीनी क्रांतिकारक खानखोजेंना मदत करू लागले. तेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. अमेरिकेत काय चालले आहे याची माहिती कृषी परिभाषेत पुरवणारे सचित्र लेख खानखोजेंनी लिहिले. वासुकाका जोशींनी ते 1913 ते 15 या काळामध्ये चित्रमय जगतमधून प्रकाशित केले. अलाबामामधील टस्केगी शिक्षण संस्था अवघ्या अमेरिकेत स्वावलंबी, औद्योगिक आणि कृषीशास्त्रात अग्रणी म्हणून नावाजलेली. उत्तम शिक्षणाने सारा समाज कसा बदलतो, कसा बदलता येतो याचा धडा या संस्थेने घालून दिला होता. श्रमप्रतिष्ठा शिकवणारी, कमवा आणि शिकाचा मंत्र देणारी, ज्ञानाची आणि व्यवहाराची सांगड घालणारी, उघड्या जगामध्ये विद्यार्थ्याला आत्मविश्वासानं वावरायला मदत करणारी शिक्षण पद्धती ही या संस्थेची यशस्वीतेची गुरुकिल्ली. भारताला देशाच्या प्रगतीसाठी जर खऱ्या औद्योगिक, तांत्रिक आणि ज्ञानदायी संस्था हव्या असतील तर त्या टस्कगीसारख्या हव्यात. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या भेटीचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, संशोधन कार्याचा आणि डोळस प्रयत्नांचा प्रत्यय घेऊन काही दिवसांनी खानखोजेंनी टस्केगी सोडली. तेव्हा आपणही मायभूमीत असंच काही उभं करायचं हेही ठरवून टाकलं. टस्कगीहून खानखोजे कृषी तज्ज्ञांच्या वार्षिक संमेलनासाठी वॉशिंग्टनला आले. तिथे त्यांनी निबंध वाचला, सम फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्स द वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ प्लांट्स. प्राध्यापक थॅचर यांनी खानखोजेंना PhD साठी मिनिसोटा विश्वविद्यालयात नाव नोंदवायला सांगितले. खानखोजे सेंट पॉलला जाण्यापूर्वी शिकागोत आले. इथे हिंदुस्तान असोसिएशन ऑफ USA ची स्थापना केली. त्या काळात रवींद्रनाथ टागोरही शिकागोत होते. विवेकानंदांच्या बंधूची साथ या हिंदू असोसिएशनच्या चळवळीला लाभली. न्यूयॉर्क, इलिनॉय, आयोवा, मिनिसोटा, ऑरेगन, कॅलिफोर्निया संस्थानात भारतीय विद्यार्थी केंद्र सुरू झाली. शिकागोचं काम मार्गी लागल्यावर खानखोजे सेंट पॉल येथील मिनेसोटा विद्यालयात पोचले. थॅचर यांनी खानखोजेंना कृषी प्रयोगशाळेत कृषी संशोधनाचे काम दिले. पुरेसा निधी जमा होताच हिंदू असोसिएशनचा युगांतर प्रेस हा छापखाना उभा राहिला.
गदर हे मुखपत्र हिंदू असोसिएशनसाठी काढायचे ठरले. 1 नोव्हेंबर 1913 रोजी गदर वृत्तपत्राचा पहिला अंक उर्दू भाषेत प्रकाशित झाला. या पहिल्या अंकानेच लालाजींच्या क्रांतिकारक विचारांची चुणूक दाखवली. गदरचा एवढा बोलबाला झाला की हिंदू असोसिएशनलाच लोक गदर पार्टी म्हणू लागले. पुढे हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी या भाषांमधून गदरचे वृत्तपत्र निघू लागले. मराठी आवृत्तीचं काम खानखोजी पाहत. गदर वृत्तपत्राने भारतीयात एकीची भावना रुजवली. इथल्या भारतीय जनमानसाचं विलक्षण उत्तेजित दर्शन घडवलं ते 31 डिसेंबर 1913च्या सभेत. या सभेत सॅन फ्रान्सिस्कोमधील जर्मन काउन्सिलचा अधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होता. लालाजी सभेत बोलले, जर्मनीला इंग्लंड विरुद्ध लढण्यासाठी साथ द्या. इंग्रज जर्मनांविरुद्ध लढण्यात गुंतले असताना भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध हत्यार उपसून संधी साधावी. जर्मनीच्या सहाय्याने गदर साहित्य सर्व जगभर पोचू लागलं. कोमागाता जहाज भारतीय प्रवाशांना सर्व अटी पाळून कॅनडात उतरवायचेच असे ठरवून 4 एप्रिल 1914ला हाँगकाँगहून निघाले. कॅनडा सरकारने व्हिक्टोरिया किंवा व्हँकुव्हर बंदरात त्याला येऊ दिले नाही. बंदरापासून लांब भर समुद्रात त्या जहाजाला थांबवण्यात आलं. खानखोजे आणि मित्रांनी कॅनडा सरकारला त्या जहाजाला परवानगी द्या, त्यातील प्रवाशांची बाजू न्याय आहे असे समजावण्याचा प्रयत्न केला. तिथले भारतीय बांधव छोट्या होड्या घेऊन जहाजाजवळ पोचले आणि होडीत उडी मारा असं सांगू लागले. पण कॅनेडियन अधिकाऱ्यांनी तसं केलं तर गोळ्या घालू असं बजावलं. खानखोजे जहाजावरील उतारूंना धीर देण्यासाठी एक लहान होडी भाड्यानं घेऊन मित्रांबरोबर त्या जहाजाच्या भोवती फेऱ्या मारत राहिले. 21 मे रोजी कॅनडात आलेलं जहाज जुलैच्या अखेरीपर्यंत समुद्रातच होतं. किनाऱ्यावरच्या आणि जहाजावरच्या भारतीयात कित्येक जण एकमेकांचे नातेवाईक होते. दोन्हीत अंतर होतं एका गोळीचं. हे अंतर पार कसं होणार हा प्रश्न होता. ब्रिटिश अधिपत्याखालील वसाहतीत भारतीय व्यक्ती मोकळेपणाने जाऊ आणि राहू शकत नाही यावर निषेध व्यक्त करणारा खास अंक गदरने काढला. घोषणा केली, आमची रणभूमी भारत आहे. इंग्रज आमचा शत्रू. अमेरिका, कॅनडा, आफ्रिका आणि इतरत्र असणाऱ्या भारतीयांनी भारतात परतावं आणि बंड उभं करावं. 23 जुलै रोजी कोमागाता मारू परतीच्या प्रवासाला लागलं ते कलकत्त्याच्या बजबज बंदरावर 27 सप्टेंबर 1914 रोजी पोचले. तिथेही उतारूंचे अनन्वित हाल झाले. कोमागाता मारू कॅनडा सोडताच खानखोजे पोर्टलंडला आले. इंग्रजांशी सशस्त्र लढा देऊन स्वातंत्र्य प्राप्तीचे प्रयत्न करायचे, त्यासाठी जमेल तेवढ्यांना भारतात पाठवायचे असे गदर पार्टीने ठरवले. प्रहारक विभाग खानखोजे सांभाळत असल्यामुळे त्यांनी प्रथम भारतात जावे आणि तिथल्या क्रांती सेनेचं नेतृत्व करावं असं ठरलं. पोर्टलंडहून खानखोजे कॅलिफोर्नियात आले. या भागात जपानी आणि अमेरिकन मालवाहू जहाजे दळणवळण करीत. त्यांच्याशी मेक्सिकन आणि जपानी मित्र यांच्या मार्फत संपर्क करून दारुगोळा भारतात पोचवण्यासाठी तरतूद केली. भारताचा किनारा सोडून 8 वर्ष होत आली होती. बालपणापासून स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगले होते. ते साकार करण्याची संधी चालून आली म्हणून खानखोजे अधीर झाले होते. नि त्यांचे हजारो गदरी भाई सुद्धा. जून 1914 मध्ये ऑस्ट्रियाच्या आर्च ड्यूकचा वध झाला तेव्हापासून जागतिक युद्धाचे वातावरण पेटले. इटलीने त्रिपोली जिंकून क्रीट बेटावरचा झेंडा उतरवला. ब्रिटनने त्याला मान्यता दिली. मौलवी बरकतुल्लाने आवाहन केले, हिंदू मुस्लिम एकतेशिवाय हिंदुस्थान स्वतंत्र होणार नाही आणि हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याशिवाय पश्चिम आशियातील मुस्लिम राष्ट्र स्वतंत्र होणार नाही. भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढू नये, ब्रिटिश लष्करात भरती होऊ नये असे आवाहन गदर पार्टीने केले. भारतीय स्वातंत्र्य लढा भारताच्या भूमीवरच द्यायचा, पण तोही टप्प्याटप्प्याने. आधी एक प्रांत ताब्यात घेऊन तिथं पायाभूत रचना करायची, मग इतर प्रांतात शिरकाव करायचा. त्या दृष्टीने काश्मीर, वायव्य सरहद, पंजाब असं धोरण गदर पार्टीनं आखलं. सर्व योजना ठरल्यानंतर खानखोजे मिनीसोटा विद्यापीठात परतले. इराणमध्ये कृषी क्षेत्रात नोकरी मिळते आहे म्हणून काही काळ PhD थांबवत आहे असे प्राध्यापक थॅचरला खानखोजेंनी सांगितले. प्रवास खर्चा एवढी रक्कम स्वतःपाशी ठेवून त्यांनी उरलेली बचत थॅचर यांच्याकडे दिली. पुढील 2 वर्षात जर माझं पत्र आलं नाही तर सदर बचत वडिलांना वर्ध्याच्या पत्त्यावर पाठवावी असं सांगून त्यांचा निरोप घेतला. न्यूयॉर्कमधील इंग्लिश काउन्सिलरकडे भारतीय नागरिक म्हणून पासपोर्ट मिळावा अशी खानखोजेंनी मागणी केली, पण त्यांचे नाव काळ्या यादीत असल्यामुळे त्यांना पासपोर्ट नाकारला गेला. त्यामुळे अमेरिका देश कसा सोडावा ही त्यांच्यापुढे समस्याच होती. एका ग्रीक जहाजावरून 1914च्या सप्टेंबरमध्ये आगाशे उर्फ मिर्झा मोहम्मद अलीच्या पासपोर्टवर त्याची धाकटी भावंड खानखोजे उर्फ मोहम्मद खान आणि कोचर उर्फ दाऊद खान इराणी वेशात ग्रीसला निघाले. ग्रीसमध्ये पोचल्यावर ते तिघे इराणी कॉन्सुलेटमध्ये गेले. तिथला अधिकारी ग्रीक असल्यामुळे त्याला विशेष फारसी येत नव्हतं. तिघांनाही इराणी पासपोर्ट मिळाले. पिरेओस बंदरातून स्मरणा बंदराकडे जहाज पोचले.
तुर्की अधिकाऱ्यांनी जहाजाची कसून तपासणी केली, पण इराणी पासपोर्टनी वाचवली. कॉन्स्टँटिनोपल शहरात इंग्रजांविरुद्ध द्वेषाची लाट उठली. तुर्कीच्या सुलतानाने खलिफा या नात्याने जिहादला पाठिंबा दिला. ही बातमी गदर वृत्तपत्रानं कॉन्स्टँटिनोपलमध्ये छापली. भारतीय मुसलमानांनी हिंदूंना इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत करावी असा फतवा मौलवी बरकतुल्लांनी शेख उल इस्लामकडून मिळवला. खानखोजींनी गदरी सिपाहीयों को नोटीस म्हणून घोषणापत्र छापले. सॅन फ्रान्सिस्कोच्या गदर वृत्तपत्रात ते अधिक प्रक्षोभक पद्धतीने छापले गेले. पाहिजेत हिंदुस्थानात गदर क्रांती करणारे शूर सैनिक पाहिजेत. पगार, मृत्यू, बक्षीस, हौतात्म्य, पेन्शन, स्वातंत्र्य. खानखोजे आणि त्यांचे साथीदार कॉन्स्टँटिनोपल येथील सैन्याची तुकडी घेऊन इराणला जायची तयारी करू लागले. या मोहिमेचे नेतृत्व जर्मन अधिकारी करणार होते. हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर खानखोजेंची तुकडी आणि बंगाल आसाममधील मावेरिक जहाजावरील शस्त्रसाठा एकाच वेळी पोचल्यावर स्थानिक आणि गदर क्रांतिकारकांनी एकाच वेळी सशस्त्र उठाव करायचा, सरहद्द प्रदेश मुक्त करायचा आणि स्वतंत्र भारत राज्य स्थापायचे ही योजना आखली गेली. मेक्सिकन बेटावर ॲनी लार्सनवरील शस्त्रसाठा मावेरिक जहाजात उतरवायचा असे ठरले. पण वाईट हवामानामुळे ॲनी लार्सनला वॉशिंग्टन संस्थानातील हॉकिंग बंदरावर जावं लागलं. तिथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी शस्त्रसाठा जप्त केला, त्यामुळे मावेरिक प्रकरणही फसले. खानखोजेंची तुकडी अलेक्झांड्रियापर्यंत विनासंकट पोचली. अलेप्पो ते बगदाद 400 मैलांचा प्रवास धोक्याचा होता. सिरियाचं वाळवंट आणि कुफा होडीतून तैग्रिस नदी ओलांडावी लागली. बगदादमध्ये त्यांची तुकडी पोचताच त्यांना कळाले की इंग्रज बगदादवर आक्रमण करण्याच्या तयारीत आहेत. खानखोजेंजवळची रणसामुग्री जर्मन तुर्की पद्धतीची होती. नावं बदलून, वेषांतर करून, खेचरे घेऊन ती तुकडी पुढे जात होती. इराणच्या सरहद्दीवर पुश्त-ई-कुचे वाली साहेबांनी खानखोजेंना मदतीचा हात देऊ केला. हसन खान काशगुली यांचे नोकर बनून त्यांच्याबरोबर खानखोजे आगाशे दत्त बुशायर बंदरात आले. हसन खानच्या मदतीने इथे त्यांनी पर्शियन डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली. इंग्रजांना इराणमधून घालवून देणं हे त्यांचे काम होतं. बुशायरमध्ये इंग्रज सैन्यातील भारतीय सैनिकांमध्ये खानखोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गदर साहित्य वाटले. इंग्रजांचे लगेच झडती सत्र चालू झाले. ब्रिटिश काउन्सिलच्या इराणी कारकुनाने खानखोजे, आगाशे आणि दत्त यांना आपल्या घरी नेले आणि तेथून होड्यातून इराणी बुरखाधारी स्त्री वेशात पलायन करण्यास मदत केली. ते बोराजजोन गावी पोचले. तिथून 7-8 हजार फूट उंचीचे डोंगर चढत उतरत ते 7 दिवसांनी शिराजला पोचले. तिथे त्यांना सूफी अंबादास भेटले. सुफीजींची मित्रमंडळी निरीजमध्ये होती. भारताला लागून असलेल्या केरमान प्रांतात जाण्यासाठी निरीजवरून जाणारा मार्ग युद्धदृष्ट्या महत्त्वाचा होता. शिराज ते निरीज हा 5-6 दिवसांचा प्रवास त्यांनी घोड्यावरून केला. निरीजमध्ये खानखोजे, आगाशेंनी आधुनिक रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र या शाळेतून शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे त्या बहाई पंथाच्या इराणी देशभक्तांचे भरपूर प्रेम खानखोजेंना मिळाले. दत्त केरमान शहरी पोचले. निरीज केरमान मार्ग सुरक्षित असल्याचं समजल्यावर खानखोजे आगाशे केरमानकडे निघाले. केरमानमध्ये जनता डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता ब्रिटिशांची आणि गव्हर्नर इंग्रजांच्या कह्यात गेलेला शूर बख्तियारी इलचा. इराणी डेमोक्रेटिक पार्टीच्या मदतीने गदरी नेते आणि जर्मन अधिकारी यांनी मोठा गट स्थापन केला. इंग्रजांविरुद्ध वातावरण तयार झाले. इंग्रजांविरुद्ध क्रांती सुरू झाली. त्यात खानखोजेंच्या गदरी सेनेनं सक्रिय सहकार्य केलं. तिथे इराणी डेमोक्रेटिक पार्टीने आपली सत्ता स्थापन केली. इंग्रज सेनेतील हिंदी सैनिक, इराणी डेमोक्रेटिक पार्टीचे इराणी सैनिक, अमेरिकेतून पोचलेले गदरी यांची मिळून भारत स्वातंत्र्य सेना उभी झाली.